नमस्कार, मी प्रशांत ढोबळे. आपण आज इतिहासाचं दुसरं प्रकरण, इतिहास लेखन भारतीय परंपरा शिकणार आहोत. इतिहासाचे कालखंडाचा जर अभ्यास केला तर प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड असे 3 कालखंड आहेत. तर आज आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन हे 2 मुद्दे आपण आज पाहणार आहोत. तर चला मग आपण सुरू करूया. इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा, प्रकरण क्रमांक 2, भाग 1. हा पाठ 2 मुद्द्यांवर आधारलेला आहे. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि भारतीय इतिहास लेखनाची लेखन आणि विविध तात्विक प्रणाली. तर भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली आहे. या पाठात आपण भारतीय परंपरेबद्दलची माहिती घेणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन. पहिला मुद्दा. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, देवदेवतांच्या परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादीच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या, म्हणजे तोंडी सांगितल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्या पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यास अजूनही यश मिळाले नाही. त्या काळात जे लिहिलेलं होतं ते सापडलं आहे, पण ते वाचता आलं नाही. आणि भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपात आहे, म्हणजे कोरलेले साहित्य आहे सगळ्यात जुने. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून, म्हणजे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून होते असं म्हटलं जाते. तर सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्थरांवर, दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून नंतर मग धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले. याच्यावरही कोरणं सुरू झालं आणि यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. आता कोरीव लेखाच्या माध्यमातून कोणती माहिती मिळते? कोरीव लेखाच्या माध्यमातून संबंधित राजाचा काळ कळतो, त्याची वंशावळ, त्याचा राज्यविस्तार, शासनव्यवस्था, तसंच राजकीय घडामोडी, त्याचप्रमाणे सामाजिक रचना कशी होती, हवामान कसं होतं, दुष्काळ, या सगळ्यांची माहिती कोरीव लेखाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होते. आणि प्राचीन भारतीय साहित्य, त्याच्यामध्ये रामायण, महाभारत हे 2 महाकाव्य आहेत. त्याचबरोबर काही प्राचीन लेख आहेत, ग्रंथ आहेत, बौद्ध धर्मग्रंथ आहेत. हे प्राचीन भारतीय साहित्य म्हणून ओळखल्या जाते. तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णनं ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधनं मानली जातात. अनेक परकीय भारतात आले, त्यांनी प्रवास वर्णनं करून ठेवली आहेत. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचा इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे मानले जातात. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट नावाचा कवी होऊन गेला आहे. त्याने हर्षचरित नावाचा संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये त्याने तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले दिसून येते. तसेच हे समजून घ्या की तुम्हाला बाजूला चौकटीमध्ये एक ताम्रपट दिला आहे, सोह गौडा ताम्रपट. हा कुठे सापडला? तर उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्यातील सोहगौडा येथे हा सापडलेला ताम्रपट आहे. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असं मानल्या जाते. या ताम्रपटावरील कोरीव लेख जे दिसतो तो ब्राह्मी लिपीतला आहे. त्यातील पारासहित असलेले वृक्ष जे चित्रवर दिसते आहे तुम्हाला, ते सगळे त्या काळच्या नाण्यांवर कोरलेले आढळून येतात. ही सगळी चिन्ह होती नाण्यांवरची. आता 4 खांबावर उभे असलेले
तुम्हाला एक कोठार दिसते आहे 2 या लाल रंगाच्या ह्याच्यात. ते धान्य कोठार होतं. याच्यामध्ये धान्य साठवून ठेवलं जायचं आणि दुष्काळाच्या काळात त्या धान्याचा जपून वापर करावा असा त्या काळातील राजांनी आदेश काढला असावा असं या ताम्रपटावरून आपल्याला कळते. तर हा पहिला मुद्दा इथे संपला. आता दुसरा मुद्दा पाहायचा आहे, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. तर चला आपण दुसरा मुद्दा आता पाहूया. भाग 2, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. तर इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण नावाचा एक ग्रंथकार होऊन गेला. त्याने काश्मीरच्या इतिहासावर राजत रंगनी नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि इतिहास लेखन शास्त्र शुद्ध कसे असावे याचा आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे संबंध सांगतो. याच्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ लिहिला असा उल्लेख कल्हणने या ग्रंथात केलेला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारात अनेक इतिहासकार होते. त्यांनी इतिहास लेखन केलं आहे, पण त्यांच्या इतिहास लेखनात 2 भाषेचा प्रभाव होता, एक अरबी आणि दुसरं फारसी भाषा. आणि मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी नावाचा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. जियाउद्दीन बर्नी याने ग्रंथ लिहिला होता, तारीख ई फिरूज शाही. त्याने इतिहास लेखनाचा हेतू या ग्रंथातून स्पष्ट केला आहे. त्याच्यामध्ये इतिहासकाराचं कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांचे पराक्रम लिहिणे, कल्याणकारी धोरणाचे वर्णन करणे एवढे करून संपत नाही, तर इतिहासकाराने त्या राजाचे दोष, चुकीच्या धोरणांचं चिकित्सक विवेचनही इतिहास लेखनात केलं पाहिजे. एवढेच नाही तर संबंधित काळात कोणता विद्वान व्यक्ती होऊन गेला असेल, अभ्यासक असेल, साहित्यिक असेल, संत असतील, सांस्कृतिक जीवन असेल, यांचाही प्रभाव लक्षात घ्यायला हवा आणि या सगळ्यांची माहिती इतिहास लेखनात करावी असं बर्नीच्या विचारसरणीतून कळते. म्हणून त्याच्या इतिहास लेखनामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती वाढलेली दिसून येते. मुघल बादशाहाच्या दरबारात इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. याखेरीज त्यांनी इतिहास लेखन करत असताना समर्पक उतारे टाकले, पद्य उतारे, सुंदर चित्रांचा अंतर्भाव केलेला दिसून येतो. ही पद्धत त्यांच्यापासून सुरू झाली. आणि मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र त्याने लिहिले. त्या आत्मचरित्राचं नाव आहे तुझुक-ई-बाबरी. याच्यामध्ये त्याने त्याला कराव्या लागलेल्या लढायांच्या वर्णन, तसंच त्याने प्रवास केलेल्या प्रदेशाची, शहरांची वर्णने, स्थानिक अर्थव्यवस्था, त्या काळातील रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टी याचं बारकाईने निरीक्षण करून त्याचाही समावेश त्याने आपल्या आत्मचरित्रात केलेला दिसून येतो. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा हाही ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांची काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीची विश्वासार्ह कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. नंतरचा मुद्दा आहे बखर. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. बखरीमध्ये तुम्हाला शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्र याविषयीचे लेखन आपल्याला बखरीत वाचायला मिळते. मग काही महत्त्वाच्या बखरी आहेत. मराठी भाषेतील विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्याच्यातली सभासद बखर, पेशव्यांची बखर, महिकावतीची बखर, पानिपतची बखर, भाऊसाहेबांची बखर हे महत्त्वाच्या काही बखरी मराठी भाषेमधल्या आहे. आणि सभासद बखर छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही सभासद बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती या बखरीतून आपल्याला मिळते. दुसरी बखर आहे भाऊसाहेबांची बखर. या बखरीत पानिपतच्या लढाईचं वर्णन आहे आणि पानिपतच्या लढाईवर आधारलेली एक स्वतंत्र बखर आहे.
पानिपतची बखर. तसंच होळकरांची कैफियत नावाची बखर आहे. याच्यातून होळकर घराणे आणि त्यांचे इतिहासातील योगदान याची माहिती या बखरीतून मिळते. आता बखरीचे काही प्रकार आहेत. तर बखरीचे प्रकार कोणते? चरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रात्मक, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर. तर इथे आपला हा दुसरा मुद्दा संपलेला आहे आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली. हा भाग पुढच्या वेळेस बघायचा आहे. धन्यवाद.